आता आपल्या बरोबर तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे आहेत. काय वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या पत्नी सौ मीनाक्षी ताई यांना उमेदवारी दिलेली कसं एकूण वातावरण या गटामध्ये कसं आहे? नमस्कार, धन्यवाद. या ठिकाणी वेळापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026 यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षानं माळशिरस तालुक्यामध्ये सर्वानुमते एक मोठी निर्णय घेतलेला आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत जाण्याचा. या जाण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी वेळापूर जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी मिळालेली आहे. आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं खरं तर मी पहिल्यांदा या ठिकाणी महाराष्ट्राचे कणखर आणि धुरंधर व्यक्तिमत्व असलेले उपमुख्यमंत्री दिवंगत आदरणीय अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र पोरका झाला. त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि दादांच्या या अकस्मात आणि अचानक जाण्यानं प्रचाराला थोडं 2 दिवस 3 दिवस आम्हाला करता आला नाही. परंतु या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या गटामध्ये आणि यशवंतनगर गणामध्ये असेल, वेळापूर गणामध्ये असेल, चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे. जनतेचा प्रतिसाद इतका प्रचंड आहे की ज्या वेळेस संपर्कामध्ये लोकांचे येत असताना मतदार राजाला भेटत असताना मतदार राजाची या ठिकाणची एकच भूमिका आहे की तुम्ही बिनधास्त राहा, काळजी करू नका. या ठिकाणी काही ठिकाणी पक्षाच्या पैशाचे आमिष दाखवले जातात, परंतु स्वतः मतदार राजा या ठिकाणी ठामपणे सांगतोय की पैशाच्या आमिषाला आम्ही भीक घालणार नाही. परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत मतदारसंघात निवडणूक लढवतात त्यांना निवडून देण्यासाठी तनमनधनानं आम्ही काम करू असे या ठिकाणी सांगतात. अतिशय माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, तरुण मित्र असतील, बहुसंख्येनं आणि चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत. खरं तर वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या पत्नी सौ मीनाक्षी मिलिंद सरतापे आहेत. वेळापूर पंचायत समिती गणामध्ये विमलताई जानकर उभा आहेत आणि इथं यशवंतनगर गणामध्ये सौ वैष्णवदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील उभा आहेत. तिन्ही महिला या गणा आणि गटामध्ये आहेत. एकूण इथल्या गटामध्ये त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय किंवा समोर कुठल्या विरोधकाचं काय आव्हान वगैरे वाटतंय का या गटामध्ये? वेळापूर पंचायत समिती गणामध्ये विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या सुविधा पत्नी वेळापूर नगरीच्या त्या ठिकाणी 5 वर्ष ग्रामपंचायतच्या सरपंच म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा कारभार राहिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर कोणतंही आव्हान त्या ठिकाणी राहणार नाही आणि नाही. कारण त्यांनी काम केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आमदार उत्तमरावजी जानकर साहेब या वेळापूर गावचे सरपंच असताना ज्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय विमलताई उत्तमराव जानकर यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यापुढे कोणतंही आव्हान नाही. वेळापूर जिल्हा परिषदे गटाच्या उमेदवार मीनाक्षी मिलिंद सरतापे या माझ्या पत्नी आहेत. या निवडणूक लढवतात. त्यांच्यासमोर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आव्हान नाही. आव्हान एवढ्यासाठी नाही की मी मिलिंद सरतापे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूर गावामध्ये गेली 25 वर्ष शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ विचारधारेवरती काम करणारा, पूर्णवेळ काम करणारा मी कार्यकर्ता आहे. जनतेच्या प्रश्नावरती विविध आंदोलनं असतील, विविध सामाजिक प्रश्न असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, एसटी महामंडळाचे काय म्हणजे असे अनेक प्रश्न असतील, घरकुलांचे प्रश्न असतील, याच्यावरती पूर्णवेळ काम केलेला, आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग असलेला कार्यकर्ता, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती काम केलेला मी कार्यकर्ता असल्यामुळं माझ्या पत्नीला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आव्हान नाही. या यशवंतनगर गणामधून माळशिरस तालुक्याच्या अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम सभापती म्हणून वैष्णवदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी काम पाहिलेलं आहे. खरं तर त्यांना 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वर्ष कोविड आला राज्यामध्ये आल्यामुळे ते काम करता आलं नाही. परंतु 2 वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं, 3 वर्षामध्ये ते भूतो न भविष्य त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. अगदी घरून डबा आणून खरं तर म्हणजे आदरणीय मोठ्या दादांच्या त्या सुनबाई आहेत, मदन दादाच्या त्या सुनबाई आहेत. घरी सुद्धा जाऊ शकत होत्या जेवणासाठी, परंतु घरनं डबा आणून त्या ठिकाणी त्यांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये पती पत्नीने मिळून त्या ठिकाणी सर्व सदस्यांसोबत जेवण करून लोकांच्या प्रश्नावरती पूर्ण वेळ काम केलेलं आहे. त्यांच्या समोर सुद्धा या ठिकाणी झुरा आव्हान आहे. म्हणून वैष्णवदेवी या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामधला इतिहास या ठिकाणी लिहिला जाईल. यशवंतनगर गणातल्या वैष्णवदेवी मोहिते पाटील, वेळापूर जिल्हा परिषद गटातल्या मीनाक्षी सरतापे, वेळापूर पंचायत समितीच्या विमलताई जानकर ह्या मोठ्या मताधिक्यानं विजय होतील. त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं आव्हान नाही. खरं तर गेले अनेक दिवस तुम्ही माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्याबरोबरही काम केलं. खरं तर युतीमध्ये होता, परंतु इकडे आला. काय सांगाल आज त्यांनीही त्यांची रणनीती राजकीय त्यांनी आखलेली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी यांचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून रोपटं लावायचं त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. काय आणि पाठीमागच्या काळामध्ये जी राजकीय स्टेटमेंट आल्या माळशिरस तालुक्यामध्ये जी कधी आपण ऐकली नाहीत अशा पद्धतीची टीका टिप्पणी झाली त्याबद्दल काय सांगाल? या ठिकाणी आता माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे नेते रामभाऊ सातपुते यांच्या बाबतीत आपण विचारत आहात.
तर मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा त्यांच्याबरोबर आदरणीय या देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब, महाराष्ट्राचे अध्यक्ष राजाभाऊ सर्वदे आणि तालुक्यातील आमची सर्व राज्याची, पश्चिम महाराष्ट्राची जिल्ह्याची सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आम्ही युतीचा धर्म कायम पाळत आलेलो आहोत. परंतु युतीच्या माध्यमातून रामभाऊ सातपुते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी म्हणून मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही प्रकारचा सत्तेतला वाटा त्यांच्या माध्यमातून मिळाला नाही. कार्यकर्त्याला कुठेही सन्मान मिळाला नाही. पार्टी आदेश युतीचा धर्म म्हणलं की काम करून घ्यायचं. त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळेला लोक बोलवायला सांगायची, गर्दी जमवायची. ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलेलं नाही. परंतु मी या ठिकाणी सांगेल, महाविकास आघाडीसोबत आम्ही जात असताना विजयाची उमेदवारी आम्हाला या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला देऊन खूप मोठं उपकार या ठिकाणी माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरसचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून, आदरणीय मोठे दादा, आदरणीय बाळदादा असतील, मदन दादा असतील यांच्या माध्यमातून आणि सर्व रिपब्लिकन पक्षाचे येथील सर्व पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी ही उमेदवारी रिपब्लिकन पक्षाला मिळालेली आहे. त्यामुळं त्यांच्या बाबतीतलं काय आव्हान आणि त्यांनी या ठिकाणी पाय रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल की हा माळशिरस तालुका हा सुसंस्कृत तालुका आहे. हा संस्काराला जपणारा तालुका आहे. संस्काराच्या बाहेर जाऊन कधी काम केलेलं नाही. परंतु या माळशिरस तालुक्यामधलं सुसंस्कृतपणा बिघडवण्याचं काम या ठिकाणी होतंय. ह्या काम बिघडवण्याच्या मुळं या तालुक्यामध्ये रामभाऊ सातपुते आणि त्यांची टीम कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी पाय रोवू शकणार नाहीत. येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यांचा सुपडा सापड झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. कारण या तालुक्यानं नव्हे तर महाराष्ट्र राज्यानं ऋषितुल्य नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील दादा यांच्या माध्यमातून असेल आणि सर्व एकंदरीत मोहिते पाटील परिवार असेल, आमदार उत्तमरावजी जानकर साहेब संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये अतिशय गुण्यागोविंदानं हा तालुका या ठिकाणी चालतोय. येत्या काळामध्ये या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं विकासाची गंगा सामान्यपर्यंत जो तालुक्यामध्ये राहिलेला विकास आहे हा विकास या ठिकाणी घेऊन आणि केवळ कुणावरती विरोध करण्यासाठी, कुणावरती टीका टिप्पणी करण्यासाठी आमची निवडणूक नाही, तर विकासाच्या मुद्द्यावरती आमची निवडणूक आहे. आरोग्याच्या प्रश्नावरती आमची निवडणूक आहे. या ठिकाणच्या शिक्षणाच्या प्रश्नावरती आमची निवडणूक आहे. या ठिकाणच्या तरुणांच्या हाताला काम मिळाला पाहिजे याच्या संदर्भातली आमची निवडणूक आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने सातपुते साहेबांची जी काही टीम या ठिकाणी काम करते त्यांचा या ठिकाणी सुपडा साफ होणार आहे. एवढंच आजच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. धन्यवाद. तर हे होते मिलिंद सरतापे आणि त्यांची सर्व टीम. त्यांनी आता सांगितलेलं आहे की वेळापूर जिल्हा परिषद गटासह माळशिरस तालुक्यातले जिल्हा परिषद गट आणि 18 पंचायत समितीचे गण हे मोठ्या मताधिकाने आमचे महाविकास आघाडी मित्र पक्षाचे उमेदवार खेचून आणतील आणि जे राजकीय चित्र या माळशिरस तालुक्यामध्ये घडतंय त्याबद्दल त्यांनी आताच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं प्रचार केला जाईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून कशा प्रचार यंत्रणा केले जाईल, आरोप प्रत्यारोप होतील. परंतु आपण या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातल्या 9 जिल्हा परिषद गटाचे आणि 18 पंचायत समितीचे गणाचे कव्हरेज आपण या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून दाखवूया. धन्यवाद.